ऍक्टिव्ह व्हॉइसला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सेंटेन्स कसं चेंज करायचं ते बघूया. फर्स्ट आहे शी सिंग्स अ सॉन्ग, म्हणजे ती एक गाणं गाते. ओके. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं, तर काय लिहायचं? हे पहिलं ती मार्क करायचं, सगळ्याची मार्किंग करून घ्यायची. शी काय आहे? सब्जेक्ट आहे. सिंग्स काय आहे? वर्ब आहे. आणि सॉन्ग काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला ऑब्जेक्ट असतो तो फर्स्ट येणार. अ सॉन्ग. ठीक आहे. अ सॉन्ग इज येणार. इज का येणार? कारण हा एकच गाणं गाते ना ती. एकवचन असेल त्यावेळी इज लिहायचं. हां. अ सॉन्ग इज संग. संग काय आहे? पास्ट पार्टिसिपल आहे सिंगचा संग. अ सॉन्ग इज संग बाय हर. शीचं काय बनलं? हर. आणि आपण काय टाकलं इथे? बाय टाकलं. ठीक आहे. अ सॉन्ग इज संग बाय हर. इज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. संग काय आहे? पास्ट पार्टिसिपल, ज्याला V3 बोलतात, तो आहे हे संग. ओके. नेक्स्ट आहे शी सिंग सॉंग्स. ओके. ती गाणी गाते, अनेक वचन आहे. ठीक आहे. हे अनेक वचन आहे. ते कसं करायचं ते बघूया. आता इथे काय येणार? पहिलं आपण मार्किंग करून घेऊया. शी काय आहे? सब्जेक्ट आहे. सिंग्स काय आहे? वर्ब आहे. सॉंग्स काय आहे? ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट फर्स्ट येणार ना. मग काय येणार? सॉंग्स. कुठलं हे आहे? हा टेन्स प्रेझेंट टेन्स, कारण सिंग्स आहे म्हणून लक्षात आलं आपल्या की हे प्रेझेंट टेन्स आहे. मग काय येणार? सॉंग्स आर संग बाय हर. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब आहे आर. संग काय आहे? पास्ट पार्टिसिपल. ओके. शीचं बनलं हर. हा. सॉंग्स प्लुरल आहे, अनेक वचन आहे म्हणून आपण आर वापरला इथे. एकच गाणं आहे म्हणून आपण इज वापरलं. एक वचन आहे म्हणून आपण इथे इज वापरलं हेल्पिंग वर्ब मध्ये. ठीक आहे. थँक यू.